कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मधील अनुच्छेद 4 आर्टिकल 4 हे अनुच्छेद 2 आणि 3 अंतर्गत करण्यात आलेल्या कायद्याबाबत आहे. अनुच्छेद 4 आर्टिकल 4 काय सांगते तर यामध्ये अनुच्छेद 2 आणि 3 नुसार नवीन राज्य निर्माण करणे, राज्याच्या सीमा बदलणे, क्षेत्र वाढवणे किंवा कमी करणे किंवा नाव बदलणे यासाठी संसद जे कायदे करते त्या कायद्यामध्ये पहिली अनुसूची फर्स्ट शेड्यूल आणि चौथी अनुसूची फोर्थ शेड्यूल मध्ये आवश्यक बदल करता येतात. तसेच असे कायदे संविधान दुरुस्ती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मानले जात नाहीत. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर राज्याची पुनर्रचना किंवा नवीन राज्य निर्माण करताना संविधानात आवश्यक बदल संसद करू शकते, पण त्यासाठी घटना दुरुस्तीची विशेष प्रक्रिया म्हणजेच अनुच्छेद 368 लागू होत नाही. यामध्ये उदाहरण द्यायचं जर झालं तर आपल्याला असं देता येईल की अंतर्गत तेलंगणा राज्य निर्माण करताना संबंधित अनुसूचीमध्ये बदल करण्यात आले हे अनुच्छेद 4 नुसार शक्य झाले आणि हे एक उदाहरण या आर्टिकलच्या बाबतीमध्ये देता येईल. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान, जय भारत.